Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. This video is only for the JMFC preliminary examinations. Last strategy for the JMFC preliminary examination. What to do or what not to within the last 15 days for the preliminary examinations. How to crack in the minimum syllabus and within the minimum time the JMFC preliminary examination. Yes फ्रेंड्स, मी तुमच्या सर्वांसाठी इथे घेऊन आलेले आहे की JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे की 18 नोव्हेंबरला होणार आहे, त्यासाठी आपण आता या लास्ट 15 दिवसांमध्ये काय स्ट्रॅटेजी आखावी. इवन लास्ट 15 दिवस पण नाही आहे आपल्याकडे तसं पाहिलं तर, पण तरीही या लास्ट 15 दिवसामध्ये काय स्ट्रॅटेजी आखावी आणि कुठल्या प्रकारे इथे रिव्हिजन करावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे काहीही केलं असेल तरीही त्या व्यतिरिक्त किंवा ते सगळं बाजूला ठेवून आता या स्टेजला तुम्हाला कुठल्या प्रकारचं प्रिपरेशन करायचं आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. का? कारण की या स्टेजला जे रिव्हिजन होणार आहे ना, तेच फायनल रिव्हिजन आहे आणि हे रिव्हिजन एवढं महत्त्वाचं आहे की प्लीज डोंट वेस्ट युअर अ सिंगल मिनिटसुद्धा तुमचा तुम्ही वेस्ट अजिबातच करू नका, हे मी तुम्हाला आवर्जून सांगते आहे. जागा 40 आहेत, वॅकन्सी कमी आहेत, त्यामुळे मे बी 79, 80, 82पर्यंत ही कट ऑफ लागू शकतो जर इझी पेपर आला तर. जर अवघड पेपर आला तरीही 75च्या खाली कट ऑफ येऊ शकत नाही. इतक्या कमी जागेवर खूप कमी जागा आहेत, पण होप सोडायचे नाही आहेत. ज्यांनीही इथे फॉर्म भरलेला आहे त्यांनी आपलं बेस्ट द्यायचं आहे, पण हे जे बेस्ट तुम्हाला द्यायचं आहे ते डिपेंड्स करतं की तुमच्या या 15 दिवसात तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवत आहात, कुठल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करत आहात. मागच्या वेळेस मी टार्गेट JMFC बॅचसाठी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलं होतं की मॉर्निंग 5 वाजता उठून आपण कसा हा क्रायटेरिया ठेवू शकतो, सकाळी 5 वाजतापासून आपण हा टाईम कसा ठेवू शकतो आणि कशा प्रकारे प्रिपरेशन करू शकतो. आत्ताही मी एक तुम्हाला माझ्याकडनं टाईम टेबल सजेस्ट करते आहे की यस तुम्ही असं जा इन द सेन्स की यस तुम्ही सकाळी 4 तास एका मायनर ॲक्टला द्या, पूर्ण त्या मायनर ॲक्टच्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि त्यानंतर त्याचे MCQज सोडून बघा आणि त्यानंतर दिवसभर मेजर ॲक्टला द्या. अगेन संध्याकाळी पुन्हा एक TP लाईक कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट याला अशा टाईम टेबलमध्ये एका दिवसात सध्या तरी पुढचे 8 दिवस 3 विषय कव्हर करण्याचे आहेत. एका दिवशी एक बिग ॲक्ट आणि 2 स्मॉल ॲक्ट हे तुम्हाला करणे गरजेचेच आहे. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे ॲक्ट आहे तुम्हाला लिमिटेशन्स ॲक्ट. हे जवळपास 7 मार्काचं ॲव्हरेज तुम्हाला नेहमी देऊन जातं, कधी 8 आणि कधी 10 पण सेम आहे. रेंज कंट्रोल ॲक्ट खूप अवघड नाही आहे. नोटीस पिरियड्स लिहून घ्या, त्यानंतर पनिशमेंट्स लिहून घ्या, फाईन्स लिहून घ्या, दॅट्स इट आणि काही सेक्शन्स लिहून घ्या महत्त्वाचे त्यातले. हे सगळे सॉर्ट आऊट करा आणि हे सगळे सॉर्ट आऊट केल्यानंतर दरवर्षी येणारे लिमिटेशन्स काय आहे मागच्या पेपरमधून काढले असेलच, तुम्ही काढले नसेल तर एकदा बघून घ्या. आणि ते लिमिटेशन मोबाईल प्रॉपर्टीसाठी किती लागणार आहे, मोबाईल प्रॉपर्टीसाठी अपीलसाठी किती, सिव्हिल अपीलसाठी किती, सुप्रीम कोर्ट अपीलला काय, हायकोर्ट अपीलला काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट आणि ग्रांटसाठी किती आहे, टॉर्टसाठी किती लिमिटेशन्स आहे, रिकव्हरी ऑफ पोझिशनसाठी किती आहे, मॉर्गेजसाठी किती आहे. हे छोटे पॉईंट्स तुम्ही काढून वेगळे ठेवा. हे तुम्हाला अत्यंत लास्ट मोमेंटला कामाला येणार आहे. ज्या दिवशी परीक्षेला जायचं आहे तुम्हाला त्या दिवशी रेंट कंट्रोल ॲक्ट आणि त्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, त्यानंतर लिमिटेशन्स ॲक्ट, हे 4-5 ॲक्ट तुमचे वाचून झालेच पाहिजे सकाळी किंवा आदल्या दिवशी रात्री तरी निदान. ओके, तो हा एक तुमचा क्रायटेरिया असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू शकेल की कॉन्स्टिट्यूशनचा क्रायटेरिया काय ठेवायचा. पहिले जे 5 पार्ट आहे हे तुमचे अत्यंत व्यवस्थित झालेले असावे. प्रिएम्बल त्यामध्ये येतं, त्याच्यानंतर पार्ट 1 तुमचा झालेला असावा, त्यानंतर पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 2 सिटिझनशिप इतकं तुम्हाला कामाचं नाही आहे, पण फंडामेंटल राईट पार्ट 3 दॅट इज फंडामेंटल राईट हे पूर्ण आणि DPSP हे तुमचं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, इलेक्शन कमिशन, MPSC, UPSC, सबऑर्डिनेट कोर्ट्स आणि जे काही नवीन अमेंडमेंट्स आणि कमिशन आले ST SC OBC ह्या सगळ्या तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे सेक्शनसुद्धा आठवणे याचे. त्यानंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन, शेड्यूल्स किती आहे, कुठला शेड्यूल कशाशी रिलेट करतो, म्युनिसिपालिटीज आणि ग्रामपंचायत,
त्यानंतर काही केस लॉज ज्या की दरवर्षी आपल्याला फेमस केस लॉज आहे, इवन लेटेस्ट काय केस लॉज आहे या वर्षामधल्या त्याही, लाईक ST/SC रिझर्वेशन्स असेल, OBC असेल, कुठल्याही रिझर्वेशनसाठी ज्या काही नवीन अमेंडमेंट्स आणि केस लॉज आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कमीत कमी 8, 9, 10 मार्काचं कॉन्स्टिट्यूशन ॲव्हरेज तुम्हाला देऊन जातं आहे. कमीत कमी तुम्हाला 51 एक म्हणजेच फंडामेंटल ड्युटीजपर्यंतचे आर्टिकल, DPSP फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीजचे आर्टिकल तुमचे पाठ पाहिजे. प्रेसिडेंट्स, व्हाईस प्रेसिडेंट्स, प्राईम मिनिस्टर, अटर्नी जनरल ऑफ इंडिया आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया आणि कौन्सिल मिनिस्टर्स, हे एवढं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर येऊया CRPCमध्ये. CRPCचं सिलेबस तर मी इथे सांगणार नाही आहे, पण सिलेबसमध्ये जे काहीही तुम्हाला स्टार्टिंगचे जे आहेत ते स्टार्टिंगचे ज्युरिस्डिक्शन्सपर्यंत कॉग्निझन्स घेणे, चार्ज फ्रेम आहे, त्यानंतर सगळं काही CRPCमध्ये महत्त्वाचं आहे. CRPCमध्ये रेअर केसेसमध्ये आपण सोडू शकतो. कुठलाही ॲड घ्या, स्टार्टिंगचे तुम्हाला सेक्शन 1 तरी विचारलं जातात. जर CPC कुणाचं आत्तापर्यंत वाचणं झालं नसेल तर ऑर्डरकडे सध्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी अजिबातच जाऊ नका. तुम्ही एक काम करू शकता, जे काहीही 158 सेक्शन तुमचे पूर्ण आहेत ते पूर्ण सेक्शन ॲज इट इज वाचून घ्या. त्यातले पूर्ण सेक्शन्स व्यवस्थित करा जेही महत्त्वाचे आहेत ते. त्यामध्ये ज्युरिस्डिक्शन्स आहे, समन्स केसेस आहे, त्यानंतर अटॅचमेंट ऑफ द प्रॉपर्टी, त्यानंतर पिरियड फॉर द अटॅचमेंट्स अँड अरेस्ट आहे, त्यानंतर कॅवेट आहे, नोटीस आहे, गव्हर्मेंट त्याच्यानंतर सप्लिमेंटरी प्रोसिडिंग्स आहेत, अपील पिरियड आहे. हे सगळं तुम्हाला CPCमधनं रेस ज्युडिकेटा असेल किंवा ज्युरिस्डिक्शन हे सगळं वाचायचं आहे. CPCचे सेक्शन एका दिवसात तुम्ही जर सकाळी 10 वाजता बसलात तर तुमच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विथ द कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होत आहेत. आणि जे स्टुडंट आहे त्यांना मी ऑलरेडी सांगितलं आहे की जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसेल तर सकाळी 5 वाजता उठा, 2 तास व्हिडिओ बघा, एखादा मायनर ॲक्शन, लगेच कन्सेप्ट क्लिअर करा. जर तुमच्याकडे अवेलेबल MCQs आहे माझ्या ॲपवर, ज्युडिशियल विंग्स ॲपवर फ्री मटेरियलमध्ये फ्री तुम्हाला मटेरियल MCQs अवेलेबल आहे ॲज पर द JMFC पॅटर्न. 12ही बेअर ॲक्टच्या PDF तिथे मी फ्रीली अवेलेबल सगळ्यांना करून दिला आहे. सो प्लीज तुम्ही तिथे जाऊन ते क्वेश्चन सिरीज सोडवू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे टाईम मॅनेजमेंट, कारण आत्ता मागचा जो पेपर झाला हा फार टाईम कन्झ्युमिंग होता आणि भरपूर विद्यार्थ्यांना टाईम पुरला नाही. ज्यांना टाईम मिळत असेल व्यवस्थित तो ठीक आहे, पण तरीही तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 टेस्ट सिरीज सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी 4 ते 5 टेस्ट सिरीज सोडवणं का महत्त्वाचं आहे, कारण जर पेपर इझी आला तर मी कुठपर्यंत सोडवावे, 80-90पर्यंत. जर पेपर खूपच सोपा असेल तर मी कुठपर्यंत क्वेश्चन सोडवावे, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे याचाही विचार करावा लागतो. आज जर आपण इथे प्रिझ्यूम करू शकत आहे की 80पर्यंत रिझल्ट लागेल तर 80 क्वेश्चन सोडवून चालणार नाही आहे. निदान तुम्हाला 95 ते 100 आउट ऑफ 100 आहेच, पण 95 किंवा 90पर्यंत तरी क्वेश्चन जर ॲक्युरेट सोडवलात तर तुमचे थोडे ना थोडे निगेटिव्हमध्ये जातच असतात, त्यामुळे तुम्ही थोडेसे मागे येणारच आहात. त्यामुळे ह्या ज्या टेस्ट सिरीज तुम्हाला सांगतील की तुमचा आत्ता सध्या स्कोर या टेस्ट सिरीजमध्ये काय आहे, त्यामुळे तिथे तुम्ही काय बदल करायला हवे आहे एक्झॅक्टली. सो एक टेस्ट सिरीज सोडवली ती खूप सोपी होती. तुम्हाला कळलं की 100 आउट ऑफ 10 निगेटिव्हमध्ये जाते, इट्स ओके, दॅट इज सफिशियंट मार्क फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ओके, देन तुम्हाला थोडासा अवघड पेपर जर मिळाला असेल तर त्यानुसार तुम्हाला थोडंसं मागे यावं लागेल. अरे 100 नाही, मी 95पर्यंत सोडवायला पाहिजे. ॲव्हरेज पेपरचं मग काय करायला पाहिजे, त्याप्रमाणे अशाप्रमाणे तुम्ही ते टेस्ट सिरीज सोडवा आणि टेस्ट सिरीजमधून तुम्हाला जे तुमचे अनुभव येतात ते ॲनालायझेशन करा त्याचं, आणि देन तुम्ही एक्झामला जा. डायरेक्टली एक्झामला जाऊ नका. दिस इज द सेकंड अपॉर्च्युनिटी विदिन 1 year, ओके, इन युअर हँड. सो डोंट इग्नोर इट. याप्रमाणे तुम्हाला जायचं आहे. बेअर ॲक्टवर आता 15 तारखेपर्यंत अजून तुमचे 2 ते 3 रिव्हिजन्स व्हायला हवे. मायनर ॲक्ट खूप इझी आहे हो, मायनर ॲक्टला काहीही नाही. जर अजूनही सांगते कन्सेप्ट क्लिअर करा पहिले. असं नाही आहे की मॅम पेपरची वेळ आली तुम्ही सांगताय कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही डेफिनेटली निगेटिव्हमध्ये जाता, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तर मी तुम्हाला
अजूनही सांगते की कन्सेप्ट क्लिअर करा, छोट्या छोट्या ॲक्टच्या निदान कन्सेप्ट क्लिअर करा. CPC पूर्ण वाचू नका. सध्या CPCचे सेक्शन्स वाचले तरी चालते. IPC, कॉन्स्टिट्यूशन, CPCचे सेक्शन आणि बाकी ऑल मायनर ॲक्ट तुम्हाला प्रॉपरली करायचे आहे. सगळ्यांना बेस्ट लक. एकही मिनिट वाया न घालवता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पूर्ण जर 15 दिवस दिले, इवन तुम्ही या आत्तापर्यंत जरी सिरियसनेस नसेल पण आत्ता तुम्ही उद्यापासून जर टाईम टेबल आखला आहे आणि त्याप्रमाणे जर तुम्ही गेलात, इम्प्लिमेंटेशन केलं, तर डेफिनेटली तुमची एक्झाम क्रॅक होईल. इतकं काहीही नसतं. बट टेस्ट सिरीज सोडून बघा, MCQ सोडून बघा, खूप वेळ त्यात घालू नका. जेवढा वेळ 2 तास लागतोय ना एक टेस्ट सिरीज सोडायला, तेवढाच वेळ लागला पाहिजे. खूप दिवसभर टेस्ट सिरीज सोडवायच्या नाही आहे. 4-5 दिवसातनं, 2-3 दिवसातनं एक टेस्ट सिरीज तुम्हाला 15 तारखेपर्यंत सोडवायची आहे. आणि ॲट दी एंड रेंट कंट्रोल लिमिटेशन्स, कॉन्स्टिट्यूशनचे काही प्रोव्हिजन्स आणि ह्या 4-5 तुम्हाला विषय वाचून जायचे आहे. सो थँक्यू सो मच फ्रेंड्स. भरपूर जणांच्या कमेंट्स मेसेज येतात की माझ्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होतो, मी जे स्ट्रॅटेजी सांगते तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. डेफिनेटली मी तुमच्या फायद्यासाठीच हे सगळं सांगते आणि डेफिनेटली तुम्हाला फायदा व्हावा हीच माझी अपेक्षा असते नेहमी. सो बेस्ट ऑफ लक. अजून जर माझ्याकडे काही माहिती किंवा कुठल्याही प्रकारे महत्त्वाच्या काही केस लॉज किंवा काही असेल तर डेफिनेटली मी 15 तारखेपर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेलच. बाकी टेस्ट सिरीज जर तुम्हाला हव्या असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही टेस्ट सिरीज इझिली ॲक्सेस करू शकता आणि इझिली परचेस करू शकता. अगदी मिनिमम फीजमध्ये तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज ॲपवर अवेलेबल आहे. खाली ज्युडिशियल विंग्स ॲपची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि खालीच तुम्हाला टेस्ट सिरीज कोर्सची सुद्धा लिंक दिली आहे. गेट द कोर्सेस अँड सॉल्व द टेस्ट सिरीज अँड बेस्ट ऑफ लक. ओके, थँक्यू.